हॅलो नमस्कार, वेलकम टू स्वरा व्लॉग्स. तर आजच्या या व्लॉगमध्ये आम्ही भेट दिली आहे अमनी ॲग्रो टुरिझमला. आणि दिस प्लेस इज परफेक्ट फॉर अ पीसफुल वन डे ट्रिप विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. सकाळी फ्रेश वातावरण, हिरवळ आणि गावाकडचा फील मनाला खूपच प्रसन्न करणारा होता. इथे तर सगळा स्ट्रेस दूर होतो. मी बघू शकते इथे शाळेची सहलसुद्धा आलेली आहे. नाश्त्याला मस्त मिसळ पाव, पोहे, बटाटा वडा, चहा, कॉफी आणि त्यानंतर खास हुरडा पार्टी, ती पण अनलिमिटेड. आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही इकडे फन ॲक्टिव्हिटीज करायला आलो. इथे छान स्वरांश पण बघा, आम्ही मस्त सीसॉवर एन्जॉय केला. आपण लहान असताना कुठे आपल्याला सीसॉ त्यावर बसायला मिळालं. आता मिळत आहे तर एन्जॉय करून घ्यायचा. आम्ही मस्त एन्जॉय केला. हे झिप लाईनवर पण एन्जॉय केला. आम्ही स्वरांशला घेऊन पण बसलेली, खूप मजा वाटली. त्यानंतर आम्ही इथे हुरड्यासाठी आलेलो. तुम्ही बघू शकता इथे ते सगळे प्लेट सर्व करत आहे. ताज्या ज्वारीचा हुरडा, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, ठेचा, दही, गूळ, स्वीटकॉर्न, सगळं अगदी अस्सल महाराष्ट्रीयन चवीचं होतं. ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन फूड टेस्टेड अमेझिंग इन अ फार्म एन्व्हायरमेंट. तुम्ही बघू शकता ही बाज पण एकदम मस्त होती. आराम असं वाटत होता इथे झोपून जावं आता हुरडा वगैरे सगळं खाल्ल्यानंतर. पण कुठे आपल्याला एन्जॉय करायचा होता, आराम तर काय होत राहतो. नाही नाही इकडे स्वरांश नाही 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 खर ए दीपा. सगळे एवढे बिझी होते खाण्यात, तुम्ही बघू शकता. तिला आवाज दिल्यानंतर तिने बघितलं. कसं आहे स्वरांश? आणि इकडे स्वरांशची मस्ती चालूच आहे. हुरडा आहे, दोनच दिली देऊ ना. आणि हुरडा खाल्ल्यानंतर ते बोलले की त्यावर 20 मिनिटपर्यंत पाणी प्यायचं नाही, कारण त्यामुळे असं पोटदुखी वगैरे पण होऊ शकतं किंवा कोणाला वॉमिटिंगचा पण त्रास होऊ शकतो. आणि हुरडा हा चावून चावून खायचा. हजारों से सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा, पापा, मेरे पापा. इथे खूप मजेदार ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की स्विमिंग पूल, रेन डान्स, आर्टिफिशियल वॉटरफॉल, ट्रॅक्टर राईड, झिप लाईन, रोप गेम्स, ट्रॅम्पोलिन, स्विंग्स अँड स्लाइड्स, आर्चरी, इंडोर अँड आउटडोर गेम्स, किड्स प्ले एरिया. स्वरांश बघा इथे मस्त पाण्यात, पाणी एवढं थंड होतं, असं वाटत होतं की त्यामध्ये बर्फ टाकलेला. एवढं थंड पाणी, तरी पण स्वरांश मस्त एन्जॉय करत होता. आम्ही पण रेन डान्समध्ये एन्जॉय केला. त्यानंतर स्विमिंग पूलला गेलेलो, तुम्हाला दिसेलच पुढे आता. हे बघा आमचा मस्त एन्जॉय चाललेला आहे इथे. आणि हे नंतर स्विमिंग पूलकडे. स्विमिंग पूलमध्ये पण जास्त वेळपर्यंत नाही राहू शकलो, कारण पाणी अतिशय थंड होतं. स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय झाल्यानंतर आम्ही आलो इकडे इंडोर गेम्ससाठी. त्यानंतर आम्ही इथे लुडो खेळलो. लुडो खेळल्यानंतर मग आमच्या एका फ्रेंडनी कार्ड्स आणले होते, तर आम्ही कार्ड्स खेळायला बसलो मस्त. दुपारच्या जेवणात भाजी, पिठलं भाकरी, चपाती, वरण भात, कचुंबर, पापड, मसाला, ताक आणि गोड पदार्थ मिळाले, म्हणजे गुलाबजामुन तुम्ही बघू शकता. पनीरची भाजी होती, आलू वांग्याची भाजी, कोथिंबीर वडी
आणि भाकरीवर छान तूप ठेवलेलं होतं, मस्त तूप टाकून खायला दिलेलं होतं आणि सगळं जेवण एकदम टेस्टी होतं. मला तर खूप मजा आली जेवण करून. त्यानंतर ताकसुद्धा होतं, ताक पण मी भरपूर पिली. त्यानंतर आम्ही इकडे कार्ड्स खेळायला बसलो. कार्ड झाल्यानंतर आम्ही इथे सापशिडी खेळलो, खूप मजा आली. त्यानंतर मुलांनी इथे खूप गर्दी केली होती त्यांच्या हातावर टॅटू काढायसाठी आणि हे टॅटू पेंटिंगने काढून देत होते. त्यानंतर आम्ही बैलबंडीवर बसून मजा केली आणि त्यानंतर आम्ही बसलो ट्रॅक्टर राईडसाठी. त्या काकांनी तर आम्हाला एकदम थेट शेतातून मस्त फिरवून नेलं, खूप भारी वाटला. आणि मध्ये थांबवलं सुद्धा ट्रॅक्टर आणि म्हटलं हा मला माहित होतं की तुम्हाला फोटो काढायचा असेल. भारी. अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस मस्त एन्जॉय केला. ट्रॅक्टर राईड झाल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या वाटेला. जर तुम्ही पण फॅमिली आउटिंग, फ्रेंड्स ट्रिप किंवा किड्ससोबत वन डे टूर प्लॅन करत असाल तर अवनी ॲग्रो टुरिझमला नक्कीच ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सुंदर व्लॉगसाठी स्वरा व्लॉग्सला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.